बैला गुलालामध्ये रंगलेली आहेत. तर प्रथम तर त्यांना आपण चॅनल कडून खूप खूप शुभेच्छा देतो, कारण की शर्यत जिंकलेले. भाऊ नमस्कार. नमस्कार. तर आज विगरच्या मैदानावरती जो जुना मैदान आहे त्या मैदानावरती तुमच्या नंदीने गुलाल पण प्राप्त केलेला आहे. तर आपण पहिल्यांदा कुठून आले ते सांगा आणि शर्यत कशी जमली आज? मी कोलवाडी पनवेल इथून आलेलो आहे आणि शर्यत मी तर बैल बांधले मला ते विचारलं आलं ते वारदोलीवालं त्यांची आपण शर्यत केलो आणि आपण गुलाला पात्र झालो. दादा प्रथम तर ही गाडी तुम्ही मैदानामध्ये जेव्हा शर्यत वगैरे करता तेव्हा ती कोणाच्या नावाने धावते आणि कसं असतं? ओमकार जनार्दन आगलावे कोलवाडी ह्याच नावाने गाडी बोलते आणि आम्हाला पायऱ्या करायला कंटाळा येतं म्हणून घरची गाडी पळवायला नवीन बैल आणला बावरे म्हणून. तर दादा बघा ना, तुम्ही बोलले पायऱ्याला तुम्हाला थोडस म्हणजे प्रॉब्लेम येतो. तर हा नवीन खरेदी केलेली आहे? खरेदी नाही, पलवाला. अच्छा, पलवाला आणले. तर आपण कुठून आणले दादा? ही सातारा मधून शिंदेवाडी तिथून बावरे आणले. अच्छा, बावऱ्या. तर आता तुम्ही बैल पलवाला आणला, तो किती महिन्यासाठी असेल, कसा असेल? 3 किंवा 6 महिन्यासाठी आणले. तर दादा त्यांच्याकडून काय तुम्ही करार वगैरे केलेला आहे का? असं म्हणजे आता त्यांना सांगितलं मी 3 फेऱ्या बैल पलवीन नंतर कराराची वार्ता करेन, मग ते बोलले चालेल ओके. तर बघा ना दादा, तुम्ही प्रथमच तिकडून आणले म्हणजे घाटावरून, आणि तुम्हाला आज त्यांनी गुलालामध्ये पण ठेवलेला आहे. प्रथमच आणला आणि प्रथमच दोन्ही बैलांचा पण फेरा आहे आणि प्रथमच फेऱ्यानं आपल्याला गुलालासाठी प्राप्त केला जाईल. तर दादा बघा ना, तुम्ही शर्यत केल्याच्या आधी पहिला फेरा वगैरे मारला होता का? काहीच नाही केला, फक्त बैलाला त्या पवनी होती आणि बैल घाटावरून आणलेलं फक्त. तर बघा कसा दादा दोन्हींचा तालमेल जमला आणि आज इथे गुलालाचे हकदार झालेले तुम्ही. आज दोन्ही बैल एक यो पब्लिकने पाळाला, आतून पाळाला, गाडी आतून भारी घेतली म्हणून आज आपण गुलालासाठी पात्र झालो. नक्की दादा. बघा जेव्हा आपला जो बैल आतून साथ देतो पब्लिकच्या बैलाला, तेव्हा कुठेतरी आपण गुलालाचा म्हणजे मानकरी असतो आणि कुठेतरी त्यांनी एक साथ दिली तुमच्या बैलाला. हो, साथ दिली, नक्कीच साथ दिली. आणि काही जण बोलत होते घरी दुसरा एक टिटवी बैल आहे, तो बैल आणि साजन विका करता आणि दुसरा बैल आणा. पण मी बोलतो वडापाववाल्यानं तुम्ही स्वतः बैल आणा, नंतर बैलांची तुम्ही पालवा. काय दम लागतं बैल पालवायला तो वाला नंतर, कारण की आम्ही स्वतः पैरा मागून आणि काय करून आमचं आम्हाला माहिती आहे आम्ही काय करतो बैलासाठी, किती बैलासाठी खर्च करायला लागतं. बरोबर दादा. काय असा तर आपण कमवतो, पण हा गुलाल खूप महत्वाचा असतो. गुलाल हा नावासाठी खेळतो, पैशासाठी अजिबात खेळत नाही. आणि वडापावल्याने एकच सांगतो, दुसऱ्यांच्या बैलांना नाव ठेवापेक्षा स्वतःचा बैल आणा आणि करून दाखवा. तर हा जुना मैदान, पारंपरिक मैदान बघा ना दादा, आज मुंबईमध्ये 3 ठिकाणी विगर झाला आणि एक किरकाली झाला, अशा म्हणजे 2-3 ठिकाणी मैदान आहे. तर आज इथे आले तुम्ही, आणि कारण की मागचं मैदान चांगला केला. आज इच्छा नव्हती यायची, रात्री 12-1च्या दरम्यान विचार केला बरं घरची गाडी पालवायची आणि आलो अड्ड्यात आणि गुलालासाठी पात्र झालो. तर बॅक सपोर्ट आहे तो कोण करतो, म्हणजे सपोर्टिंगला कोण असते? सपोर्टिंगला लव मामा असतील आंबोलीचे, शिवमामा असतील आणि आमचे टिटवी साजन ग्रुप कोलवाडीमध्ये सूरज आगलावे असतील, धीरज आगलावे असतील, अंकित सिंग असतील, विकी असतील, कुशल असेल, पंकज असतील, असे सर्व आमची टीम आहेत. रात्री 12 वाजता बसलो. ती पोरं नाही, ती पोरं कामासाठी गेलेत, तरी बारकी पोरं आलेत आणि गुलालासाठी पात्र झालो. तर बघा दादा, तुम्ही बोलल्याप्रमाणे अर्ध्या रात्री नियोजन केलं आणि लगेच तुम्ही बैला भरली म्हणजे, आणि इथे आले आणि शर्यत पण केली जमून आणि तुम्हाला गुलाल पण भेटला. गुलालासाठी बनवलं. तर दादा अजून काय सांगाल बैलांकडून? आता पुढला जो बैल आहे तुमचा हा पावऱ्या, तर त्याच्याकडून अजून 2 मैदान तुम्हाला अपेक्षित आहेत म्हणजे गुलालामध्ये राहणार. तर 3 समजा ते बोललेत की 3 मैदान पलू आपण, आणि त्याच्यानंतर मग कसं काय म्हणजे ठरणार? गुलालामध्ये राहिले तर कसं काय असेल दादा? गुलालामध्ये राहिले तर आपण 6 महिन्याचा किंवा 3 महिन्याचा त्याचा करार करून टाकू, म्हणजे आपल्याच नावाने बैल पडेल. ओके. तर दादा बैल आणताना काय तुम्हाला अडचण वगैरे म्हणजे कशी काय आली? बैल आणताना काय अडचण नाही, आपण फक्त बैलाचे 2 फोटो आणि व्हिडिओ बघितले आणि बैल त्याला बोलला आपण आण. आणि आपलं जे बैल आणणारे आहेत ते अनिकेत गाडगे आणि रवी फालके, खटाव तालुक्याचे अध्यक्ष रवी फालके, त्याही सांगितलं शेठ बिंदास बैल घेऊन जा, बिंदास बैल पळवा, फेरा पण टाकू नका. आज इथं आलो विगर पाटीत, आपा गुरुनाथ शेठ असतील किंवा आपा वाढले तर आपणच्या स्मरणार्थ आपण गुलाल केला आज. तर हा बैलाचा जो गुलाल झालेला तो तुम्ही कोणाला समर्पित करणार किंवा कोणाला श्रेय देणार? आजचा गुलाल हा आमचा जुना शंकर, त्याला समर्पित करू. चालेल. आज जो गाडीवरती ड्रायव्हर बसला तो आज कोण होता? आणि जितू ड्रायव्हर शिवकरचे, तोच आपला दरवर्षी दर फेरी असतो. आणि 2 महिने आमचा बॅड लक चालू होता, कोणच नंदीला बैल देत नव्हता आणि घरची गाडी होती, टिटवी पण आहे,
पण सध्या तरी तो आजारी असल्यामुळे तर ही गाडी बोलवली. बघा ना दादा, तुम्ही बोलले 2 महिने तुमचा संघर्ष होता, ते संघर्षामध्ये तुम्ही काय शिकलं? संघर्षामधून शिकलो का आपण ज्यावेळी संघर्ष करतो त्यावेळी बैलाला काय करावं आणि काय नाही त्या बैलांकडून शिकलो आणि बैलांना मेहनत दिली आणि मेहनतीचं प्राप्त झालो आज गुलालासाठी. तर दादा तुम्ही बोलले 2 महिन्यापूर्वी, तर तेव्हा तुम्ही टोटली किती पोरांबद्दल काय पोरांबद्दल बोलायला गेलं तर पोरा काय आमची टप आहेत, बैल बिंदास पकडायला येतात, बैलांजवळ काही बैलांचं पाणी बिणी पाजायला काही खाणं बिणं जायला बैलच पोळतात. आम्ही मालक काहीच करत नाही, मालक फक्त सकाळी बैल बाहेर काढतात बस. आणि मी नक्कीच सांगतो का वडापाववाले आहेत त्याही मधीन बोलायचं नाही, मालक करतो आणि बैल विकायचा आणि बैल दुसरे बैल बघा विकून दादा, वासरू आणा. आता बघतो म्हणजे या बैलगाडी क्षेत्रामध्ये मालकांचं म्हणजे काही नसतं, पण हे आता आपण वडापाववाल्यांचं बघतो, जास्त असतं. म्हणजे मेसेजच्या द्वारे किंवा कमेंट असेल याच्या द्वारे म्हणजे जे चांगले संबंध असतात कुठेतरी एक म्हणजे ते तुटून बिघड जातात. म्हणजे हे होतंय. ते तुटून जातात संबंध आणि बैल विकायचा तो मालकाचा प्रश्न असतो, दुसऱ्यांदा वडापाववाल्यांचा प्रश्न नसतो. बैल विका आणि वासरू आणा चांगला, हा आमचा आम्ही बघून घेऊ, मालक काय करतील ते. बरोबर आहे. ठीक आहे, तुमचा वेळ दिला आम्हाला, धन्यवाद तुमचा, आणि तुम्हाला धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा द्या. धन्यवाद.